हाय फ्रेंड्स, कुरकुरीत चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर ही रेसिपी नक्की करा। त्यासाठी 2 वाटी शेंगदाणे, 1 वाटी बेसन, 3 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि 1 चमचा जिरेपूड घालून छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाले की थोडेसे पाणी घेऊन थोडेसे ओलसर करून घ्यायचे। जास्त असे पाणी ओतायचे नाही, पातळ करून घ्यायचं नाही। अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करायचा, म्हणजे शेंगदाण्याला पीठ छान असे चिकटले जाते। येथे मी तेल गरम करायला ठेवले होते। तेल मीडियम साईजचेच गरम करायचे। यामध्ये एक एक करून शेंगदाणे सोडायचे आणि अधूनमधून हलवत राहायचे। गॅस मीडियमच ठेवायचा। छान असे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे। सर्व मसाले शेंगदाणे तळून झाले की यामध्ये आणखीन चटपटीत होण्यासाठी थोडेसे मीठ, थोडेसे लाल तिखट आणि चाट मसाला घालून छान असे मिक्स करून घ्यायचे। चटकदार चटपटीत मसाले शेंगदाणे आपले तयार आहेत। याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर केव्हाच अपलोड झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।